एक अनुभवी मासेमारी नावाचा शामू दररोजप्रमाणे आपल्या होडीतून समुद्रात मासे पकडायला निघतो. तो गातो, समुंदर माझा साथी, मासे माझू सगळी संपत्ती. त्याचं छोटंसं होडं लाटा कापत पुढं पुढं जातं. अचानक आकाश काळं पडतं, जोरदार वारा सुटतो, एक मोठं तुफान येतं, होडं डगमगायला लागतं. शामू भीतीनं आरडाओरड करतो, पण समुद्र त्याला गिळून टाकतो. तो पाण्यात बुडतो आणि बेहोश होतो. जेव्हा शामू डोळे उघडतो तेव्हा तो एका हिरव्यागार टापूवर असतो. पक्ष्यांची गाणी, विचित्र झाडं आणि थोडं भयमिश्रित सौंदर्य. शामू चकित होतो जेव्हा एक पोपट त्याच्याशी मराठीत बोलतो. अरे शामू, तू इकडे कसा? टापूवर सारे प्राणी बोलतात आणि ते सांगतात की हा एक जादुई टापू आहे जिथे फक्त हिम्मतवाले माणसंच पोहोचतात. शामू टापूवरून सुटण्याचा मार्ग शोधतो. त्याला एका पाण्याच्या झऱ्यात जादुई होडं सापडतं. प्राणी त्याला सांगतात, तुझं धैर्याचं बक्षीस आहे हे. शामू त्या होडीनं समुद्रात परत येतो. गावकरी त्याला जिवंत पाहून आनंदून जातात. तो टापूची गोष्ट सर्वांना सांगतो, पण टापू पुन्हा कधीच कोणालाच सापडत नाही. शामू आता मासे पकडतो, पण निसर्गाचं जपून, आणि तो मुलांना टापूची गोष्ट सांगतो. हिम्मत असेल तर समुद्रही वाट दाखवतो.